नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रॉम स्टँडर्ड 9th today we are going to study some theorems. In that theorem there are total 4 theorems and we are going to study that all theorems step by step. So let us consider first theorem. The alternate angles formed by transversal of two parallel lines are of equal measure. Okay, this is the statement. Now from this statement, the alternate angle formed by two parallel lines. Here two parallel lines are given. Therefore, in that figure there are two parallel lines and one transversal is there. Okay. Now, of equal measure, alternate angle. Alternate angle means here angle D and angle B are alternate angle. Okay. This angle D and this angle B are alternate angle from figure. Okay. Then given काय असतं, जे फिगर मध्ये दिसतं ते गिवन मध्ये असतं. मग फिगर मध्ये काय दिसतं, लाईन L पॅरलल लाईन M. So I am going to write here L parallel line M and N is the transversal. To prove there angle D equal angle B means हे दोन्ही अल्टरनेट अँगल आहे, त्यांनी आपल्याला प्रूव्ह करायचे. ठीक आहे, ही फिगर पण आहे तुमच्याकडे. आता प्रूफ सी प्रूफ. या प्रूफ मध्ये very first we are going to write this given, that is line L parallel line M and line N is transversal. जे गिवन मध्ये असतं ते आपण एकदा प्रूफ मध्ये घेतो, त्याचा आधार घेतो आणि प्रूफ दाखवतो. ठीक आहे. फ्रॉम फिगर यानंतर पहा एज शोन इन फिगर. फिगर मध्ये आपण हा एक अँगल सी घेतलेला आहे. तो अँगल आणि डी अँगल हे दोन्ही लिनियर पेअर होतील की नाही. मग आपण अगोदर काय करू, तर लिनियर पेअर आहेत हे आपण दाखवू, म्हणजे त्यांचे दीज आर सप्लिमेंटरी. म्हणजेच मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल सी विच इज इक्वल टू 180 degree. Call it first. And why we are going to write this? Because angles in both are angles in linear pair. Okay. आता मला एक सांगा, सी आणि बी, अँगल सी आणि बी फिगर मध्ये, म्हणजे हा अँगल सी आणि हा अँगल बी इंटेरियर अँगल आहेत की नाही. आणि इंटेरियर अँगल कसे असतात, तेही सप्लिमेंटरीज असतात. मग ते एक पॉइंट लिहूया. पहा आता काय पुढे किती सोपं वाटतं. पहा, मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 180 degree. Call it is 2. And why it is 2? Because these are interior angle. Interior angles. Okay. Now observe 1 and 2 carefully. पहा, 1 आणि 2 कडे काळजीपूर्वक पहा. तुम्हाला असं जाणवेल की यामध्ये जे RHS आहे, वन एटी जे दिलेलं आहे, मी ब्ल्यू ने केलं पाहता, ते दोन्ही साईड इक्वल टूच्या RHS ला आहेत आणि त्या सेम आहेत. आणि जर इक्वल टूच्या RHS ला दोन्ही साईड सेम असतील, RHS आर सेम, देअरफॉर LHS आर ऑल्सो सेम.
So I am going to write here measure of angle D plus measure of angle C. Measure of angle D plus measure of angle C equal to measure of angle C plus measure of angle B. आणि रिझन असलेला फ्रॉम 1 and 2. ओके, नाउ सेम काय आहे या ठिकाणी सी अँगल इथे आहे आणि इथे आहे, तो कॅन्सल होईल. मग रिमेनिंग काय, रिमेनिंग मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, अँगल डी इक्वल टू अँगल बी. हेच आपलं प्रूफ आहे आणि दिस इज द सिम्पल प्रूफ. हां, किती स्टेप झाल्या, फक्त 3 स्टेप झाल्या आणि चौथ्याला फायनल आन्सर आलाय. त्यामध्ये गिवनचे पॉईंट घेतले आणि 2च अँगल घेतले जे सप्लिमेंटरी, अँगल्स इन लिनियर पेअर अँड अँगल्स इंटेरियर अँगल्स. ओके, आणि दिस इज द प्रूफ फॉर दिस थेरम, सिम्पल वन. आलं लक्षात? ठीक आहे, वी मूव फॉरवर्ड्स. नेक्स्ट थेरम दॅट इज अल्टरनेट अँगल टेस्ट. हा जो थेरम आहे तो आपण आत्ता पाहिलेला थेरम त्याचा कॉन्व्हर्स आहे. कॉन्व्हर्स म्हणजे काय, काही या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. गिवन मध्ये या ठिकाणी आपल्याला पॅरलल लाईन दिलेल्या होत्या आणि अल्टरनेट अँगल दाखवायचे होते कॉन्ग्रुएंट. तर या ठिकाणी काय केलेलं आहे की अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रुएंट इज गिव्हन अँड वी हॅव टू शो दॅट लाईन्स आर पॅरलल, म्हणजे त्याच्या उलट दाखवायचं आहे. ठीक आहे, पाहूया आता किती मस्त आहे हा थेरम आणि किती इंटरेस्टिंगली आपण सोडवू शकतो. फक्त आता लक्ष द्या कसं जायचंय, काहीच नाही, तुम्हाला काहीही माहित नाही, जे दिलेलं आहे तिथून पुढे आता आपण करणार आहे. हां, लेट अस सॉल्व. सी फिगर इज लाईक दिस. 2 पॅरलल लाईन्स काढल्या आणि एक ट्रान्सव्हर्सल काढली. दिस लाईन यल, दिस लाईन यम and transversal I am going to by blue line. पहा, या 2 पॅरलल लाईन्स आहेत आणि एक ट्रान्सव्हर्सल आहे. आता त्यांनी काय सांगितलं, पॅरलल लाईन्स नाही, 2 लाईन्स आहेत आणि एक ट्रान्सव्हर्सल आहे. इफ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स आर कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी अल्टरनेट अँगल घ्यायचे आणि ते उदाहरणार्थ अँगल, हा अँगल ए आहे, हा अँगल बी आहे आणि हा अँगल सी आहे, आपण या अगोदर पाहिलेल्या प्रमाणे. ठीक आहे, यामध्ये ए आणि बी कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत आणि देन वी हॅव टू शो दॅट लाईन्स आर पॅरलल. म्हणजेच गिवन मध्ये काय येईल, लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन यल अँड लाईन यम अँड ए अँगल ए अँड अँगल बी आर कॉन्ग्रुएंट पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. दॅट इज आय एम गोइंग टू राईट angle A congruent angle B. ओके, नाउ एवढंच दिलेलं आहे कारण फक्त कॉन्ग्रुएंट दिलेले आहे. टू प्रूव्ह मध्ये काय येईल पहा. टू प्रूव्ह मध्ये आपल्याला लाईन यल पॅरलल लाईन यम हे शो करायचं. वी हॅव टू शो दॅट लाईन यल पॅरलल यम. ओके, नाउ प्रूफ. प्रूफ मध्ये काय करतो मी तुम्हाला अगोदर सांगितलं, गिव्हन मधला पॉईंट घ्यायचा नाही तर कन्स्ट्रक्शन मधला पॉईंट घ्यायचा. इथे तर कन्स्ट्रक्शन नाहीच आहे, म्हणजे आपल्याला गिव्हन मधला पॉईंट आहे तो घ्यायचा. त्यानंतर आपल्याला आपल्याकडे काही प्रॉपर्टीज आहेत त्या यूज करायच्या आणि हे शो दॅट करायचं. आता गिव्हन मध्ये
आपण इथे अगोदर काय लाईन यल यम पॅरलर नाही आणि एन इज द ट्रान्सव्हर्सल हे वाक्य लिहूया. इथे पहा, हिअर line N is transversal of line L and line M. Okay. Now, angle A equal to, you may write measure of angle A equal to measure of angle B. It is given. Okay, it is given. Now, call it as first. फिगर कडे पाहिलं तर पुन्हा एकदा लिनियर पेअर दिसतात ए आणि सी. घेऊया. ठीक आहे. नेक्स्ट स्टेटमेंट इज measure of angle A plus measure of angle C equal to 180 degree. Call it as 2. And what is reason? Because angles in linear pair. ठीक है. Now from 1 and 2. काळजीपूर्वक पहा 1 आणि 2 कडे. या ठिकाणी जो अँगल मेजरेबल अँगल ए आहे, पहा हा ब्ल्यू ने दाखवला मी आता, तो ब्ल्यूचा ए आहे आणि यामध्ये सुद्धा एक आपल्याला फ्रॉम 1 देयर इज ऑल्सो मेजर ऑफ अँगल ए. ते दोन्ही ए जे आहेत त्या या ए म्हणजे फर्स्ट मधल्या ए ऐवजी मी इथे मेजर ऑफ अँगल बी हा सेकंड मध्ये टाकू शकतो की नाही? यस. देअरफॉर आय एम गोइंग टू राईट हिअर मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180. ओके. आणि रिझन काय? फ्रॉम 1 and 2. सिंपल होतं. आता मला एक सांगा, बी अँड सी 180 आलंय, मीन्स फिगर मध्ये पहा हा अँगल आणि हा अँगल दोन्ही मिळून आपल्याला याची ऍडिशन 180 आलेली आहे. आणि 180 आली म्हणजेच ते कोणते अँगल आहेत? इंटेरियर अँगल आहे. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आले आणि इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर त्या दोन लाईन पॅरलर असतात. देअरफॉर एल आणि एम आर पॅरलर. देअरफॉर आय एम डायरेक्टली हिअर राईट देअरफॉर line L parallel line M. What is reason? Interior angle test. And this is the proof for another one. छोटे छोटे प्रूफ आहेत आणि समजण्यासारखे आहेत, फक्त व्यवस्थित समजून घ्या. आलं लक्षात? Okay, now we move towards next theorem. Theorem: the corresponding angles formed by transversal of two parallel lines are of equal measure. Okay, काय सांगितलं त्यांनी? corresponding angles formed by transverse of two parallel lines म्हणजे या ठिकाणी जे parallel line शब्द आहे तो parallel line given आहे आणि आपल्याला दाखवायचे corresponding angle equal measure चे असतात. गिवन काय? लाईन एल पॅरलल लाईन एम, लाईन एन इज अ ट्रान्सव्हर्सल. अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट अँगल ए या ठिकाणी फिगर मध्ये पहा अँगल ए आणि बी करस्पॉन्डिंग आहे, त्यामुळे अँगल ए इक्वल टू बी. ठीक आहे. प्रूफ. आता तुम्ही मला सांगणार प्रूफ काय? प्रूफ मध्ये काय होणार? का जे गिवन मध्ये आहे ते गिवन मधला पहिला पॉइंट आपण लिहितो. म्हणजेच इथे आपण पहिल्यांदा काय लिहिणार? line L parallel line M and line N is transversal. Okay.
line L parallel line M and N is the transversal. Then I am going to write here, see, angle, measure of angle A plus measure of angle C equal to 180. Why? It's simple. Angles in linear pair. Angles in linear pair. नाही ए आणि सी फिगर मध्ये पाहायचं लगेच. हा ए आणि हा सी जो आहे फिगर मध्ये, तो फिगर मध्ये ए आणि सी काय झालं लगेच, अँगल्स इन लिनियर पेयर. ओके, नाउ कॉल इट इज ॲज 1. हा, अजून काय दिसतंय आपल्याला, करस्पॉन्डिंग दाखवायचे, बरोबर आहे. मला इंटेरियर अँगल पण दिसतात ना इथे, सी आणि बी, ते पण लिहूया. म्हणजेच मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180. कॉल इट ॲज 2. वाय रिझन का? यस, इंटेरियर angles. Now see first and second carefully पाहिल्यानंतर मला असं जाणवलं RHS ला 180 आहे ना इथे, 180 दोन्ही बाजूला RHS ला जे 180 आहे, रेडने दाखवले ते 180 दोन्ही साईडला आहेत, म्हणून RHS सेम आहे, म्हणून LHS सेम असते, मग म्हणून LHS लिहिणार. म्हणजेच LHS ला काय येणार इथे, याची LHS येणार मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी, मेजर ऑफ अँगल सी विच इज इक्वल टू सेकंडची LHS, म्हणजेच मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी. आणि याला रिझन फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. नाउ सी गेट कॅन्सल. काय राहिलं, मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी. एक डोळा आपला नेहमी RHS वर असायला पाहिजे, गिवन टू प्रूव्ह वर पाहिजे. इथे एक डोळा नेहमी पाहिजे आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, आणि हेच मिळालं की नाही. आणि दॅट्स अवर थेरम. इन दिस वे, दिस इज सिम्पल थेरम. हे थेरम खूप सोपे आणि खूप छान स्टडी करायला आहे. तुम्ही सुद्धा असं एक एक थेरम घ्या आणि सॉल्व्ह करत चला. ठीक आहे. नाउ नेक्स्ट थेरम, corresponding angle test. If pair of angles formed by transversal of two lines is congruent, then two lines are parallel. या ठिकाणी पुन्हा लाईन्स पॅरलर दाखवायच्या. टेस्ट हा शब्द आला तर लाईन्स पॅरलर दाखवायच्या असतात, हे लक्षात असू द्या. आता पॅरलर 2 लाईन दाखवायच्या, पण आपल्याला काय दिलेलं काय आहे, corresponding angles formed by two transversal of two lines is congruent, then two lines are parallel. करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट दिलेले. मग यासाठी आपल्याला आता गिवन आणि फिगर काढावं लागेल. मी आता अगोदर फिगर काढतो. दिस इज द फिगर. सपोज दिस लाईन इज L, this line is M, and their transversal is N. Now given line L and M are, we don't know it is parallel or not. We have to show that these are parallel. Therefore, there are corresponding angle. corresponding angle आपल्याला काय घ्यावं लागेल, corresponding angle मध्ये 2 अँगल घ्यायचे, कोणते पण घ्यायचे. उदाहरणार्थ इथालचा एक अँगल घेतो मी A, त्याच्या करस्पॉन्डिंग अँगल घेतो B, आणि आपल्याला एक C अँगल कोणता एक घ्यावा लागतो. त्यासाठी मी काय घेतो, इथालचा लिनियर पेअर मधला अँगल घेणार C. ठीक आहे. नाउ लाइन L given, line N is transversal of line L and line M. Angle A and B are congruent pair of means
measure of angle A equal to measure of angle B. It is given. To prove, what we have to prove that? Simple. Line L parallel line M. ओके, प्रूफ. यामध्ये कन्स्ट्रक्शन असं काही नाही आहे. प्रूफ मध्ये सर्वात अगोदर जे गिवन असतं ते लिहित असतो. त्यामुळे मी इथे लिहितो लाईन N is transversal of line L and M. Okay. Corresponding angles are congruent given है. Therefore, I am going to write measure of angle A equal to measure of angle B. Qualities first, and why? Reason, since A and B congruent, since given. It is given. Now, अँगल ए आणि अँगल एम, अँगल ए आणि अँगल बी हे गिवन मध्ये होते. करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट दिलेले होते. आता मी काय करतो का दुसरं लिनियर पेअर घेतो. लिनियर पेअर मध्ये ए आणि सी मीन्स मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. Quality as 2. Reason, yes, angles in linear pair. Okay. Again, see first and second carefully. आपण जर ते केअरफुली पाहिले तर मला असं जाणवतं का पहिल्यामध्ये मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी आहे आणि दुसऱ्यामध्ये मेजर ऑफ अँगल ए. मग या मेजर ऑफ अँगल ए जो आहे दुसऱ्यामध्ये याऐवजी मी हा बी ठेवू शकतो की नाही इथे. आय कॅन कीप इन्स्टेड ऑफ मेजर ऑफ अँगल ए देयर इज मेजर ऑफ अँगल बी. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी equal to 180. Reason, since from first and second. Now B and C are 180 म्हणजे हे दोन सप्लिमेंटरी आले. अरे पण हे तर इंटेरियर अँगल आहे आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असेल तर दोन लाईन पॅरलल असतात. Therefore directly I am going to write therefore line L parallel line M. And reason, interior angle test. And this is the proof. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं. पहा, आज आपण हे 4 थेरम पाहिले. हे 4ही थेरम जे पाहिलेत ते सोपे होते आणि सोप्या पद्धतीने पाहिलेत. आता तुम्हाला आजच हे पण झालेलं आहे की 25% पोर्शन कट केलेला आहे. मग कोणता कट केलेला आहे आणि कोणता परीक्षेला विचारणार आहे असं तुमच्या प्रत्येकाच्या मनात चाललं असेल तर तुम्हाला लक्षात घ्या की तुम्ही हा विचारच करू नका कट केलेला आहे आणि आपल्याला परीक्षेला कोणता येणार आहे. आत्ता सध्याला तुम्हाला पूर्ण याचा अभ्यास करायचा आहे. का? कारण त्याने कट केलाय त्या पुढच्याच एका ब्लॉक कॉलम मध्ये लिहिलेला आहे का जो कट केलेला आहे तो स्वयं अध्ययनासाठी म्हणजे सेल्फ स्टडी आहे. म्हणजे त्याचा तुम्ही अभ्यास करा कारण त्याचाच रेफरन्स पुन्हा 10वी मध्ये किंवा इन फ्युचर मध्ये आहेच. तुम्ही तो स्किप करायला जाल आणि त्याचंच अध्ययन नाही झालं तर तुम्हाला पुढचा पॉइंटच समजणार नाही. यामुळे आत्ता जो 25% कट झालेला आहे त्याचा विचार करू नका. तो आपल्याला विचार करायचा आहे कधी? एक्झामच्या वेळेस.
मी पण त्यावेळेस पुन्हा रिव्हिजन घेणार आहे अशा पद्धतीने, त्यावेळेस तुमच्या पण लक्षात येईल, त्यावेळेस मी पण तुम्हाला सांगेल का तुम्हाला नेमकं कोणत्याचा अभ्यास करायचा आणि कोणत्याचा नाही. पण आत्ता तो जो विचार ठेवला तर तुम्ही मेन पॉईंट तुमच्याकडून बाजूला जातील. त्यामुळे आत्ता 25% जो कट झालेला आहे त्याचा विचार न करता स्वयं अध्ययन सांगितलंय ना, तर आपल्याला 100% अध्ययन करायचं आहे. तसे हे 4 थेरम महत्वाचे आहेत आणि हे आहेत. ठीक आहे, लेट अस स्टॉप हिअर. गुड बाय.